राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान। ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व, योगदान, संघर्ष, जिद्द, विचार याबद्दल 20 ओळीची लेखी माहिती महेंद्र ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी। परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल, तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू दिली जाईल। लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्याचा। 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा, लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, 3री गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। फडणवीसांचा इशारा, कोल्हापूरकरांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा। गिरीश फोंडे। राज्यभरामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलन होत आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातील 6 तालुके वगळून जाणार असल्याचे परिपत्र काही महिन्यापूर्वी शासनाने काढले, पण हा मार्ग कुठून जाणार याचे परिपत्रक मात्र अद्यापही मिळाले नसल्याने ते परिपत्रक सरकारने जाहीर करावे अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं। याबाबत बोलताना समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, मार्च 2024 मध्ये शक्तीपीठ महामार्गाबद्दलची नोटिफिकेशन, गॅझेट नोटिफिकेशन जे आहे ते महाराष्ट्र शासनाने काढलं। या महामार्गाची कोणी मागणी केलेली नव्हती, त्यामुळे जनतेचा आणि शेतकऱ्यांची अशी धारणा होती की कंत्राटदारांसाठी हा महामार्ग जो आहे तो जनतेवरती लादला जातोय। हा महामार्ग जो आहे शेतकरी विरोधी तर आहेच, पण तो पर्यावरण विरोधी आहे। याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, तो जनविरोधी आहे आणि त्यामुळे हा रद्द करावा म्हणून गेले 10 महिने 1 वर्ष झालं हे शेतकरी आंदोलन करत होते। कोल्हापुरातील अनेक मोर्चे निघाल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर 15 ऑक्टोबरला महाराष्ट्र शासनाने एक शासन आदेश काढला आणि कोल्हापूर 7 तालुके जे आहेत ते रद्द झाला असं सांगितलं। पण अजून देखील आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आमचं असं मत आहे की हा महामार्ग जो आहे तर कोल्हापूर जर रद्द झाला असेल तर हा कसा कुठून जाणार आहे याचं स्पष्टीकरण जे आहे ते पण नोटिफिकेशनद्वारे शासनाने त्वरित करणं गरजेचं आहे। हा पहिला भाग आहे। आज पूर्ण 12 जिल्ह्यांमध्ये आंदोलन होते राज्यभर। या आंदोलनाचं समर्थन आम्ही करण्यासाठी आज धरणे आंदोलन करतोय। तिसरा जो मुद्दा आहे, आम्ही 2.5 महिने शांत बसल्यानंतर सत्ताधारी पक्षांचे जे काही बगलबच्चे कार्यकर्ते आहेत, ज्यांचा शेतजमिनीशी, शेती कसण्याशी काही मात्र संबंध नाही आहे, असे लोक 2-4 लोकांना हाताशी धरून हे काय करतायत, निवेदन देत सुटलेले आहेत की शक्तीपीठ महामार्ग आम्हाला कोल्हापूरमध्ये पाहिजे आहे म्हणून। आम्हाला सत्ताधारी आमदारांना सांगायचं आहे, यांचा बोलता तरी तुम्ही आहात की हे स्वतः बोलतायत। दोन्ही केसमध्ये, दोन्ही सिच्युएशनमध्ये तुम्ही त्यांना शांत बसायला सांगितलं पाहिजे की हा फडणवीसनी इशारा दिलेला आहे की कोल्हापुरातील शेतकऱ्यांना गाफील ठेवून त्यांचा घात करायचा, त्यांच्या पाठीसुद्धा खुपसायचा। असं जर हे धोरण असेल तर शेतकरी शांत बसणार नाहीये। त्यांना इशारा देण्यासाठी आजचं धरणे आंदोलन आहे। जे शेतकरी या आमदारांना महायुतीला मोठ्या प्रमाणात निवडून देऊ शकतात ते शेतकरी यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये पण शेतकरी आपला हिसका दाखवतील। जोपर्यंत पूर्ण राज्यभरात शक्तीपीठ महामार्गाबाबत निर्णायक निकाल लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी संजय बाबा घाडगे, शिवाजी मगदूम, सम्राट मोरे, कृष्णात पाटील, दादासो पाटील, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, शिवाजी कांबळे, युवराज कोइंगडे, शिवाजी पाटील, युवराज पाटील, योगेश कुळमोडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा।